चला तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. विजयी संघामध्ये हा सामना होतोय. एका बाजूला बघतो गावदेवी स्पोर्ट्स सिलेक्टर ए, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए. चांगली कामगिरी केलेली होती दोन्ही याच्या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये. खरोखर दोन दोन संघ, हे दोन्ही संघ बघायला गेलो तर एक एक सामना जिंकून पुढे आलेले आहेत. याच्यानंतर आपण फक्त सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ, त्याच्यानंतर बघतो दुपारच्या सत्रामध्ये न्यू स्टार वसई संघ. परंतु हा बघायला याच्यामधला एक संघ अंतिम 3 मध्ये येईल, बघूया. तर दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाला, कारण त्याने मागच्या सामन्यात बघितला असेल तर सिलोत्तर संघाने 99 धावा जमवलेल्या होत्या या मैदानामध्ये. चला, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा हातामध्ये झेल आला होता गोलंदाजाच्या, परंतु या चेंडूवर प्रवीण याला जीवदान मिळते. मागच्या सामन्याचा विचार केला तर खरोखरच 99 धावांची भागीदारी पार्टनरशिप जमवलेली होती या फलंदाजाला, या फलंदाजानी. आणि ह्या दुसऱ्या चेंडूवर जर तुम्ही जीवदान देताय, बघूया येणारा काल सांगून जाईल की हे जीवदान कितपत महागडं पडेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किरण रायडम ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडू. लगातार 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी मानावं लागेल, अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल. किरण गोलंदाजी मार्कवर. या पुन्हा एकदा चुकी झालेली आहे आणि चुकीला माफी नाही. बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. लगातार 2 चेंडूवर 2 जीवदान मिळतात मिस्टर प्रवीण याला, आणि नक्कीच या जीवदानाचं सोनं करावे लागेल, कारण 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतोय आणि तिसरं जीवदान. पहिल्या षटकामध्ये एका फलंदाजाला 3 जीवदान दिले गेले पानखंडा स्पोर्ट ए कडून. तर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले आहे. धाव संख्या बघतो आपण 2 धावा. षटक मधलं चांगलं आहे बघायला गेलं तर किरण याच्या मार्फत 5 चेंडू मध्ये केवळ 2 आणि 2 धावा मोजतोय. अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल किरण यांची. तो किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रवीण याच्यासाठी आपल्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय आणि ह्या षटकामधला 4था जीवदान प्रवीण या फलंदाजाला. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय आपण 3 धावा. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघ. तर पहिल्या षटकामध्ये 4 जीवदान मिळालेलं आहे प्रवीण सारख्या फलंदाजाला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली होती. 99 धावांची एक पार्टनरशिप, एक रेकॉर्ड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत कोरला गेला. यावेळी बघतो आपण थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण थोडासा डीप आहे,
त्याच वेळी बघतो लॉग ऑफ सीमा, लॉग ऑफ आपण सर्कलच्या आतमध्ये बघतोय. त्यानंतर शॉर्ट लेग चा खिलाडी सुद्धा सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉग ऑनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे सुमित. या पुढचा चेंडू पंचांकडे इशारा आहे नो चेंडूचा. अशा प्रकारे ह्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. या 3 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 6 धावा झालेल्या आहेत. याच्या पुढचा चेंडू बघायला गेला तो फ्री हिट चेंडू असेल. ह्या चेंडूवर जर तुम्ही बाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने ह्या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. मोठा फटका खेळू शकता. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटक मैदानामध्ये चालू आहे. 3 षटकाचा सामना असेल. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू खराब चेंडू. एकदा सुमित याला कमबॅक करावंच लागेल. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. कारण चांगला निर्णय आहे. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघत होतो की ललित याला स्ट्राईक पहिल्या षटकामध्ये मिळालेली नव्हती. कारण मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर हाफ सेंचुरी या नवीन पर्वाची जी साजरी केली गेली ती मिस्टर ललित भोवर या खेळाडूच्या नावावर आहे. तर सुमित याचा उत्साह वाढवताना क्षेत्ररक्षकामार्फत नक्कीच थोडासा उत्साह वाढवावा लागेल. कारण सामोरे फलंदाज एक चांगला फलंदाज आहे सुमित. या पुढचा चेंडू इनसाइड एज आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातो. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच गोलंदाजाने असं क्षेत्ररक्षकांना सांगायला पाहिजे कारण तुम तो धोकेबाज हो. कारण एका षटकामध्ये 4 झेल तुम्ही सोडताय. नक्कीच धोकेबाज हो. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट अमावर विकेटचा मारा. आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू मिस्टर ललित याच्यासाठी. या पुढचा चेंडू येतो लॉगअप आणि लॉगॉनच्या मध्ये सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. कवन डीजे. थैंक यू डीजे. कौन सी चक्की का आटा खा के आए हैं भाई, रुकने का नाम ही नहीं ले रहा है. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो मिस्टर ललित भोवर याच्याकडून. या एका धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलो तर 18 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धावा आलेल्या होत्या. आता मात्र बघायला गेलं तर 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा मोजतोय गोलंदाज सुमित. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टाईम शॉट आहे. लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेल्या आहेत आता मात्र 20 धावा. सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर हे मैदान आपण बघितलं होतं तर अक्षय जाधव या फलंदाजाने खरोखर 2 मॅच मध्ये धुमाकूळ घातलेला होता. परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय ललित याला बघतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. कितना भी जोर लगाओ और ललित एक ही भाषा बोलेगा, झुकेगा नहीं साला. कारण खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. चेंडू टाकून झालेले आहेत 5. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू आहे. धाव संख्या बघतो 26 विदाउट लॉस.
या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोड लावण्याच्या प्रयत्नात, परंतु फटका फसलेला आहे. अशा प्रकारे ललित सारखा फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं संपतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय 1-26. कमांड डीजे. धावसंख्या झालेली ती 26 धावा, 26. जी सरासरी प्रत्येक षटकामागे बघायला गेलो तर 13 धावेच्या सरासरीने पुढे जाताना दिसतोय आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोत्तर संघ. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा मोजतोय गोलंदाज सुमित. आणि खूपच महागड षटक. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोत्तर संघ. तो वैयक्तिक पहिलं, संघाचं शेवटचं षटक आणि हारामारीचं षटक. आणि स्ट्राईकच्या एंडवर जर खेळाडूचा विचार करायला गेला तर प्रवीण आहे. पहिल्या षटकामध्ये 4 जीवदान मिळालेलं आहे या फलंदाजाला. नक्कीच जरी 2 मोठे फटके आले ना तरी धावसंख्या बघायला गेलो तर 40+ होईल. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू फुल टच चेंडू थर्डमॅनच्या वरून सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. वन साइड हिरो, परंतु हिरो हा 0 बनलेला होता पहिल्या षटकामध्ये. 4 जीवदान दिले आणि 4 जीवदान दिल्याच्या नंतर 0 हिरो बनायला टाइम लागणार नाही. आणि नक्कीच तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघतो कव्हर पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी झालेली नाही. अशा प्रकारे दुसरा हादरा बसतो गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोत्तर संघाला. कमान डीजे. थँक्यू डीजे. तिसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता, पण तो चांगला कमबॅक बघायला मिळतो रोशन याच्या मार्फत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ऋतिक. त्याचवेळी नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय किरणला. चांगला कमबॅक आहे, परंतु चांगला कमबॅक करावाच लागेल पानखंडा स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. मला वाटते खेळाडू कक्षामधूनच सट होऊन येतात की काय हे खेळाडू, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार मारतात. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. ओ हो वाटते त्रिफलच झाला होता. यस. अशा प्रकारे गडी बाद होतोय. तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालेला होता. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा.
हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. जबरदस्त मनोरंजन ऐकायला मिळते आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये. तेवढंच चांगली फलंदाजी सुद्धा बघायला मिळते आपल्याला गावदी स्पोर्ट्स सिलोत्तर संघाकडून. रोशन, या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अव्वंतर धाव येते. अव्वंतर धावेने संघाची धाव संख्या आता मात्र बघतो आपण 39, फॉल ऑफ 3 विकेट अशी धाव संख्या आहे. नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. या पुढच्या चेंडूला दिशा दिली जाते ती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. आता मात्र पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. तर ह्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. रोशन यांनी बघायला गेलं तर चांगला कमबॅक केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा दिलेल्या, सॉरी 13 धावा मोजतोय. अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झालेली आहे ती 39. 39 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. यावेळी बघायला गेलं तो कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे. त्यानंतर सिमिड ऑफ आपण बघतोय सीमारेषेवर आहे. लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. लॉग ऑन सीमारेषेवर आहे. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधला. या पुढचा चेंडू गोलंदाजच्या दिशेने खेळून काढलेला बॉल आहे तो मिडॉचच्या लॉग ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत खेळाडू. परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होते. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव संख्या बघतोय 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल. वाटे रिव्ह्यू घेतल्यावर आलेला आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर जवळ येत आहेत. धावचीच्या रूपाने गडी बाद झालेला होता. यस, थँक्यू थँक्यू डीजे. आपण डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत आपण चला चिठ्ठ्यांचा कॉल करून घेऊया. चिठ्ठ्यांचा ड्रॉ इथे केला जातोय. विजय संघ इथे संघाचे संघनायक आलेले आहेत. न्यू स्टार वसई, त्यानंतर आपण जंबेश्वर डोंगरीपाडा दोन्ही संघाचे संघनायक आणि चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. सनील याच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. लक्षात घ्या, जी खाली चिठ्ठी राहील त्याला बाय असेल. तर 1 मिनिट प्रदीप, मी तुला थांबवेन. हा गडी बाद आहे धावचीच्या रूपाने शेवटच्या चेंडूवर. पाहूया कुठल्या संघाचं नाव, कुठल्या संघाला बाय मिळेल. विजयी संघाचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या समोर बघूया कुठला संघ आहे. बघूया कुठल्या संघाचं नाव. तर न्यू स्टार वसई संघाला इथे बाय मिळालेली आहे. आणि आपण पाहतोय विजय संघ आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा असा मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय, नक्कीच काहीतरी बक्षीस द्यावं लागेल. तर राऊटचा जो आपण बघितला फलंदाज बाद होता, निर्णय बादच राहील. तर यानंतर होणारा सामना विजय संघ आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. तर न्यू स्टार वसई या संघाला पुढे चाल मिळालेली आहे. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन न्यू स्टार वसई संघ. आणि याच्यानंतर होणारा सामना असेल तो विजय संघ आणि जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. 18 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट असेल. 18 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी पाणखंडा स्पोर्ट ए संघासाठी.
तर पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया. 21 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी रोशन आणि विकास, त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर प्रवीण. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यापुढचा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढला. चेंडू बॉल येतो लॉग ऑफ आणि लॉगांच्या मध्ये सीमारेषेकडे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. या एका धावेने संघाचं खातं खोललं गेले रोशन याच्या मार्फत. 18 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष. आव्हान थोडस कडवं आहे, पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजा डोक्याच्या वरून खेळून काढला गेला. अशा प्रकारे विकेटचं पतंग होते या ठिकाणी. पहिला हादरा बसतोय, आपण बघतोय पानखंडा स्पोर्ट ए संघाला विकास याच्या रूपाने. थँक्यू डीजे. 41 धावांचं टार्गेट आहे आणि 41 धावांचं टार्गेट आहे पूर्ण करण्यासाठी मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न केला होता विकास याने, मात्र त्याचा प्रयत्न असफल ठरला. ऋतिक याने चांगला झेल पकडला लॉंग ऑन मध्ये. नवीन बॅटर आपण पाहतो या किरण केने, एक अष्टपैलू खेळाडू आहे. पानखंडा स्फोट पानखंडा ए या संघाचा आपण पाहतो. या दोन्ही संघ ए आहेत. पाहूया कुठला संघ A1 कामगिरी करतोय. जो संघ जिंकेल जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघासमोर 2 हात करेल. पहिलाच बॉल षडंपोल, पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू सरळ स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. Yes, thank you. Thank you, DJ. DJ आकाश नक्कीच सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये किरण केने मोठ्या फटक्याला त्याने सुरुवात केलेली आहे, मात्र हा फटका फसलाय. किरण भुजरणे, किरण केनेचा पकडलाय झेल. किरण केने ठरलाय सबशेल फेल. थँक्यू डीजे. एक महत्वाचा गडी आपण पाहतोय ज्याच्या खात्यावरती पूर्ण जिम्मेदारी होती आपल्या संघाची. तो फलंदाज किरण केने बाधून माघारी परतलेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय नरेंद्र चौधरी. फुलवलेचा चेंडूला किंकाळला मिडॉन मध्ये. पुन्हा एकदा किरण चेंडूपर्यंत पोहोचला. चांगले क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली होती. या एका धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून आपण पाहतोय की या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार.
ललित येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. ललित भोवर पहिल्या षटकात पाहतोय पण 14 धावा. पहिलाच बॉल आपण पाहतोय अपील. यस, फलंदाज बाद. थँक्यू. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 27 धावींची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा. ऑन साईडला पाहतोय डीप मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा किरण भुजाड थोडासा फंबल करतोय. फायदा उचलण्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जात आहे. दोन्ही फलंदाजांनी थोडंसं दडपण टाकलं होतं किरण वरती. चेंडूला चांगल्या प्रकारे गॅदर करू शकला नव्हता आणि तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. अवलेचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. टावरिंग 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 शॉट. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय षटकार. यस, थँक्यू थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू लगेच पाठवून द्या. ह्या षटकाराला या षटकारांशी धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती लागले जात. अजूनही 19 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावींची गरज. आपले सवैगवान चेंडू कम बॅक केला जाईल का तर नाही. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. या एक्स्ट्रा धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय की व्हाईट बॉल इथे घोषित केलेल्या पंचांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड हाताळले गेलेत. या एक्स्ट्रा धावा नक्कीच कुठेतरी अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. त्या म्हणजे गावदे स्पोर्ट्स शिलोतर ए या संघाला. सध्या तरी आपण पाहतोय जे पारडं आहे ते पारडं पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए संघाचं जरा वजनदार पाहायला मिळतं. मात्र दीपक चेंडूच्या खाली खूप चांगला झेल. फलंदाज ठरेल फेल.
वलेस पाहतो पण वेगवान तेज तरार अपील देखील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. बॅट अँड बॉल काही संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. अजूनही पण पाहतोय विजयासाठी 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 7-17. कुठल्या संघावरती येईल खतरा बघा. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू डीप मध्ये निघून चाललाय. चेंडू वेगाने चाललेला आहे. 2 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. चांगलं शतरक्षण आणि तोपर्यंत आपण पाहतोय किती धावा पंच 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो म्हणजे 26 धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. चला पाणी घेऊन जायचं फटाफट. राजू दादा चला पाणी घेऊन जा. आमचे एकच वादा राजू दादा. नक्कीच आपण गाणं ऐकलं एकच वादा राजू दादा. आणि आपण पाहतोय की कालच्या दिवसापासून राजू दादा नक्कीच खेळाडूंना पाणी पाजण्याचे काम करतायत. 6 चेंडू आणि या विजयासाठी 15 धावींची गरज. 6-15 फुल टॉस चेंडू गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय की विकेट जरी गेल्या असल्या तरी मात्र इथे एक चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे रोशन. एका बाजूने विकेट गेल्या मात्र एका बाजूने तग धरून उभा आहे खेळपट्टीवरती. आणि आता मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर रोशन इथे मोठे फटके देखील सजवतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावसंख्येवरती तो खेळतोय. 5 चेंडू 11 धाव्यांची गरज. अवलेस पाहतो बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दीपक कडनं थोडीशी चुकी झालेली आहे. मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन उंबरसाडे हा स्ट्राईक वरती आलेला आहे. आता मात्र आपण पाहतोय हा जो मॅच आहे तो रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. काटेकी टक्कर इथे पाहायला मिळतंय. कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. शिलोतर ए की पानखंडा ए दोन्ही संघ A1 कामगिरी करतायत. रोशन टू किरण टू रोशन. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. ऋतिक कडे आपण पाहतोय कुठलाही चान्स नाहीये. 6 धावा षटकार.
थँक्यू डीजे. आता मात्र या षटकाराशी धावफलक थोडासा वेगाने पुढे सरसावलेला आहे. अजूनही तीन धावेंची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते तीन चेंडू आणि या विजयासाठी 3 धावेंची गरज. मी अगोदरच म्हटलं होतं की या मैदानावरती कुठलंच टार्गेट सेफ नाही आहे. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं की 65 धावा देखील चेस झाल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये आपण हायस्ट स्कोर जर बघितला, शिलुदर संघाचा 99 धावा, 100 धावांचं टार्गेट त्याने ठेवलं होतं आणि या मॅच मध्ये देखील त्याने 41 धावा या धाव फलकावरती लावल्या होत्या. मात्र त्याचा पाठलाग करत असताना पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या संघाने A1 कामगिरी आतापर्यंत केलेली आहे आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल ते म्हणजे रोशन उंबरसाडे या फलंदाजाला. कारण एका बाजूने विकेट जरी जात असल्या तरी मात्र एका बाजूने थक धरून उभा राहिला होता. फुलटॉस चेंडू आहे, फटका फसलाय, शतरक्षक झेल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विजयी 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर नक्कीच हाराल मॅच. हा झेल पकडण्यासाठी जायला हवं होतं त्या शतरक्षकाला, मात्र तसं काही झालेलं नाहीये आणि या 3 धावा, विजयी 3 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. ते म्हणजे रोशन याने. आणि बघताय आपण की रोशनने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. षटकार चौकार, षटकार, एक दुहेरी, एक तिहेरी, एक सिंगल, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहतोय 1 2 3 4 6. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे आणि आपल्या संघाला विजयापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे.